हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. माऊलींचे प्रास्ताविक. माऊलींनी ग्रंथाच्या सुरुवातीला स्वतःच प्रास्ताविक म्हणून येथे 5 ओव्या सांगितल्या आहेत. या 5 ओव्या संस्कृतमधून आहेत. ग्रंथामधील बाकी सर्व ओव्या मराठीत आहेत. पहिली ओवी. यदक्षरमनाख्येयम आनंदमजम अव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. अर्थात जे सदा असणारे अपरिणामित आहेत, वाणीने व्यक्त करता येणार नाहीत, आनंद स्वरूप आहेत, अजन्मा आहेत, कधीही कालवश होणार नाहीत, असे श्रीमान निवृत्तीनाथ म्हणून प्रसिद्ध असलेले हेच माझे दैवत आहेत, तेच माझे आश्रयस्थान आहेत. सायुज्य मुक्तावतारी. माझी अशी धारणा आहे की माऊली आणि त्यांची 3ही भावंडे हे सर्व सायुज्य मुक्तावतारी होते. यात मला काहीही शंका नाही. यास्तव हा योगदास म्हणतो, सकल कर्माची कृती ही नाही मुळी वृत्ती, तो हा निवृत्तीनाथ भोलेनाथ. एकवटे पंचमहासागर तैसा ज्ञानमहासागर, तो हा ज्ञानदेव महादेव. पान अपान निमाले उदान अवतरले, तो हा सोपान कैलासी शंकर. उक्ती भावभक्ती योगे युक्ती शक्ती सांख्य योगे जीववाही माया योगे परमपदी मुक्तियोगे. नियतीचे नियोजन प्रयोजन आयोजन कसे असते ते मोठे पाहण्यासारखे आहे. अगदी थोडक्यात पाहू. आपली पत्नी रुक्मिणी हिला न विचारता सांगता सावरता विठ्ठलपंतांनी काशीला जाऊन नृसिंहाकडून संन्यास घेतला आणि ते तेथेच राहू लागले. गृहस्थाश्रमामध्ये पत्नीला न विचारता संन्यास घ्यायला परवानगी नसते. पुढे नृसिंह दक्षिणेकडे यात्रा करत करत आळंदीला आले. तेथे रुक्मिणीबाईंनी नमस्कार केल्यावर पुत्रवती भव असा तिला आशीर्वाद दिला. त्यांच्याकडून पतीने संन्यास घेतल्याचे वृत्त ऐकताच त्यांना विठ्ठलपंतांचा संशय आला. काशीला परत आल्यावर संशय खरा ठरला. गुरुआज्ञा झाली आणि विठ्ठलपंतांना आळंदीला परत यावे लागले. आता संन्यासाला अपत्ये कशी होणार? परंतु 4 सायुज्य मुक्तात्म्यांना येथे अवतार कार्य करण्यासाठी अतिसुयोग्य अशी माता पिता मिळाले. त्यांनी एकापाठोपाठ एक असा अवतार घेतला. हे कसे असा प्रश्न निर्माण झाला असल्यास भगवंत श्रींचा अवतार आठवावा. श्रीकृष्ण भाग 1 मध्ये मी हे सविस्तर लिहिले आहे. देवकी आणि वासुदेव हातकड्या घालून तुरुंगात बंदी केलेले आहेत. त्या अवस्थेत 6 सायुज्य मुक्तात्म्यांनी अवतार धारण केला. 7वा शेष असाच अवतारित झाला. शेवटी स्वतः भगवंत श्री तेथे प्रकट झाले. मुक्तात्म्यांचा जन्म होत नसतो. योग्य अशी माता निवडून ते प्रकट होतात. यांच्या कसल्या जन्मतारखा शोधता आणि वाद घालता? या भावंडांनीच माता पित्याला प्रेरणा देऊन आपली नावे ठेवून घेतली. पहिला, जन्माआधीपासूनच सर्व कर्म प्रवृत्तींमधून सर्व कृतींमधून अलिप्त मुक्त असलेला म्हणून तो निवृत्तीनाथ, शिवाचा अवतार. दुसरा, जन्माआधीपासूनच
ज्ञानी, प्रज्ञानी, विज्ञानी म्हणून तो ज्ञानदेव महादेवाचा अवतार. तिसरा, पान म्हणजे वर जाणे, अपान म्हणजे खाली येणे. अशामधून उदान म्हणजे या पान अपान अशा सर्वांच्या पलीकडे गेलेला, जन्माआधीपासूनच सदा उच्चावस्थेत स्थिर असलेला, म्हणून तो सोपान सहपान कैलास निवासी शंकराचा अवतार. चौथी, भक्तिभावाने भजन पूजन अर्चन याद्वारे भक्तियोगाने परमात्म्याला साध घालणारे, तसेच युक्ती म्हणजे ज्ञानयोगाने आणि शक्ती म्हणजे कर्मयोगाने अध्यात्म साध्य करणारे, म्हणजेच सांख्ययोगाने परमात्म्याची यात्रा करणारे, आणि तसेच मायेच्या जालात अडकलेले सर्वसामान्य जन अशा सर्वांना मुक्तियोग मिळवून देणारी म्हणून ती मुक्ता ब्रह्ममाया यांचा अवतार. दैवत सद्गुरू. पहिल्या ओवीमध्ये माऊलींनी त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांचे वर्णन 5 प्रकारे केले आहे. अक्षरम, अनाख्येयम, आनंदम, अजम, अव्ययम. ही सर्व वैशिष्ट्ये परमात्म्याची आहेत. निवृत्तीनाथ हे शिवाचा अवतार आहेत, म्हणून ही सर्व वैशिष्ट्ये त्यांना पूर्णतः लागू आहेत. याच कारणास्तव ते माऊलींचे सद्गुरू आहेत. कारण अध्यात्मात सद्गुरू म्हणजे फक्त परमात्मा. भौतिक शिक्षण देणाऱ्यांना आपण मास्तर असे म्हणतो. धार्मिक विधी करणाऱ्यांना आपण पुरोहित असे म्हणतो. अध्यात्मज्ञान देणाऱ्यांना आपण गुरुजी असे म्हणतो. यात ज्यांना परमात्म्याची वैशिष्ट्ये लागू असतात त्यांना आपण सद्गुरू असे संबोधित करतो. आश्रयस्थान. माऊलींचे निवृत्तीनाथ हेच दैवत आहेत, तेच त्यांना पूजनीय आहेत. निवृत्तीनाथ माऊलींचे नुसते सद्गुरूच नाहीत, तर तेच त्यांचे सर्वस्व आहेत, तेच त्यांचे आश्रयस्थान आहेत. माऊलींना निवृत्तीनाथ मातापिता या जागी आहेत. माऊलींसाठी निवृत्तीनाथांमध्ये भौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन्हीही वैशिष्ट्ये निवास करत आहेत. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत श्रींनी त्यांची भौतिक वैशिष्ट्ये विभूती सांगितल्या आहेत. युद्धप्रसंगी अस्त्रे स्वतःच्या अंगावर झेलली आहेत आणि शस्त्र घेऊन पितामह भीष्माचार्यांवर धावून गेले आहेत. याच युद्धप्रसंगी गीता सांगताना त्यांनी अर्जुनाला त्यांचे विश्वरूप दर्शनही दिले आहे. भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन्हीही भगवंत श्रींमध्ये सामावलेले आहे. परब्रह्म परमात्म्यापासून भौतिक आणि आध्यात्मिक वेगळे होऊ शकत नाही. ब्रह्म माया एकाच ठिकाणी आहेत, असे असूनही ती विभिन्न आहेत. याचाच अर्थ द्वैत आणि अद्वैत यामधून पार होऊन पलीकडे जायचे आहे. तेथे ते परब्रह्म परमात्म तत्व आहे, तेच कैवल्य आहे, तेच योगधाम आहे. यासाठी भौतिकापासून पळून दूर जायचे नाही, कारण आपण भौतिकापासून पळून दूर जाऊ शकत नाही. ब्रह्म आणि माया विभिन्न असूनही ती एकमेकांपासून निराळी असू शकत नाहीत. नदी सागराला मिळाली की ती आता स्वतंत्रपणे व्यक्त होऊ शकत नाही. ती त्या सागराचाच एक अविभाज्य भाग होते. तसे आपण भौतिकापासून दूर न जाता आपण अध्यात्मात स्वतःला झोकून द्यायचे आहे. या योगे भौतिक आपोआप विलीन होते. समुद्राची लाट समुद्रामध्येच असते आणि तरीही ती किनाऱ्याला भेटायला येते आणि भेट झाली की पुन्हा सागरात विलीन होते. याचा अर्थ लाट स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे आणि त्याचबरोबर ती सागरात विलीनही झालेली आहे. याचप्रमाणे आपण स्वतःला शिवस्वरूप करायचे आहे, परंतु त्याचबरोबर देह जीवित राहण्यासाठी
भौतिकाचा उपयोग करायचा आहे, संसार करायचा आहे, सृष्टीनियम सुरू ठेवायचा आहे, कर्तव्य कर्म करायचे आहे आणि तत्क्षणी भौतिकापासून दूर होऊन पुन्हा अध्यात्मात रत राहायचे आहे. भौतिक हा आपला उपभोग आहे आणि अध्यात्म हा आपला परमभोग आहे, याची जाण सदा सर्वदा राहायला हवी. अशा प्रकारे माऊलींनी ग्रंथारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंना येथे वंदन केले आहे. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. त्यांचे आश्रित होऊन त्यांच्या कृपेची याचना केली आहे. आपणही लक्षात घ्यावे की गुरुशिवाय आत्मविद्या नाही, गुरुशिवाय सद्गुरू कृपा नाही. यासाठी अध्यात्मज्ञान प्रदान करणारा, परमार्थाचा मार्ग दाखविणारा, निस्पृह साधकांना स्वतःत रत न ठेवणारा, त्यांना स्वतंत्रपणे मुक्तीच्या यात्रेला उद्युक्त करणारा असा असलेला योगगुरू करावा आणि आत्मोन्नती साध्य करावी. हरिओम.